Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची एकी आता दिसते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच. याचं कारण पण स्वाभाविक आहे. काही पक्ष फुटलेत म्हणजे त्यांचे खासदार फुटलेत आणि काही आता बाजू बदलण्याच्या तयारीत आहेत. मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी अगदी ठामपणे आणि ठासून सांगितलेलं आहे की काहीही होऊ दे, डिलिमिटेशनला आमचा विरोध हा असणारच आणि आम्ही त्याच्या विरोधातच मतदान करणार. यामागे ते सतत आसाममध्ये झालेली डिलिमिटेशनची प्रक्रिया, त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघांची बदललेली रचना आणि त्याचा विरोधकांच्या जागांवर झालेला परिणाम याचा दाखला दिला जातोय. आता हे सगळं नेमकं झालं कसं, म्हणजे असं आसाममध्ये काय झालेलं आहे की ज्याच्यामुळे विरोधकांना वाटतं की डिलिमिटेशनचं विधेयक जर मंजूर झालं म्हणजे संपूर्ण लोकसभेच्या जागा सुद्धा अशाच प्रक्रियेने जर करण्यात आल्या तर विरोधकांच्या वोट बँकला धक्का बसेल, परिणामी त्यांचे लोकप्रतिनिधी जास्त निवडून येणार नाहीत. ही भीती नेमकी काय आहे, काय आसाममध्ये घडलं, आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 2011च्या जनगणनेनुसार आसामच्या लोकसंख्येपैकी साधारण 35% जनता ही मुस्लिम आहे. 2023च्या मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी मुस्लिम बहुल मतदारसंघातनं साधारणतः 30 मुस्लिम आमदार हे निवडून येत असत. मात्र जसं डिलिमिटेशन झालं त्याच्यानंतर आमदारांची संख्या ही 23 वर घसरली, म्हणजे 7 ने आमदार कमी झाले. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की मुस्लिम बहुल असलेले अनेक विधानसभेचे मतदारसंघ हे रद्द करण्यात आले. या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणारे बहुतांशी आमदार हे बंगाली मुस्लिम होते, ज्यांना आता बऱ्याचदा बांगलादेशी म्हटलं जातं किंवा तसं ठरवून त्यांना भारताबाहेर हाकलण्याची भाषा सुद्धा केली जाते. कारण सुद्धा त्याच्यातलं आहे ते म्हणजे की आरोप होतात की बेकायदेशीररित्या आणि आधीच्या विरोधकांच्या सरकारांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळे भारतात घुसलेले आहेत. असो, तो आत्ताचा आपला मुद्दा नाही. मुद्दा हा आहे तो म्हणजे की डिलिमिटेशन मध्ये काय होतं तर मतदारसंघांची पुनर्रचना होते. म्हणजे आता जसे मतदारसंघ आहेत त्याच्यापेक्षा त्याची बांधणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. मात्र आसाममध्ये ती अशा पद्धतीने करण्यात आली की विरोधकांची वोट बँकच डिस्टर्ब झाली. म्हणजेच काही मुस्लिम बहुल मतदारसंघ हे बाद झाले. एका विधानसभा मतदारसंघाचे तुकडे हे नव्या मतदारसंघामध्ये विलीन करण्यात आले आणि त्यांची पुनर्रचना करण्यात आली. या नव्या मतदारसंघांमध्ये हिंदू मतदारांचं प्रमाण हे अधिक असल्याने मुस्लिम मतदारांचा प्रभावच कमी झाला. परिणामी मुस्लिम उमेदवार निवडून आणण्याची क्षमताच संपली. अर्थात याचा फटका हा विरोधकांना बसला. आसामबद्दल प्रामुख्याने बोलायचं झालं तर तो काँग्रेसला बसला. आता हे सगळं उदाहरणानं समजून घ्या. बारपेटा, गोलपारा पश्चिम आणि नावबोईच्या या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार हे खूप मोठ्या संख्येने होते. पण या मतदारसंघांना अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी उमेदवारांसाठी राखीव करण्यात आलं. आता एकदा का हे मतदारसंघ राखीव झाले एससी एसटी साठी, म्हणजेच तिकडे मुस्लिम नेत्यांना निवडणूक लढवताच येणार नाही. नावबोईच्या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना 4 शेजारच्या मतदारसंघांमध्ये विभागण्यात आलं. त्यामुळे त्यांचा एकत्रित मिळून मुस्लिम बहुल भाग म्हणून जो सगळा राजकीय प्रभाव होता तोच आटून गेला. बारपेटा जिल्ह्यातील बागभार आणि जानिया हे 2 मुस्लिम बहुल मतदारसंघ बाद करून मांडिया नावाचा एकच मोठा मतदारसंघ तयार करण्यात आला. म्हणजेच 2 ऐवजी एकच मुस्लिम आमदार निवडून येईल. अशाच प्रकारची पुनर्रचना इतर अनेक मतदारसंघांमध्ये सुद्धा आसाममध्ये करण्यात आलेली आहे आणि ह्याच सगळ्या विषयांवर काँग्रेसचे आक्षेप आहेत. अप्पर आसामचं सुद्धा उदाहरण समजून घ्या. जो भाग खरं तर हिंदू किंवा आदिवासी बहुल भाग म्हणून सुद्धा ओळखला जातो. तिथले बरेचसे मतदारसंघ एकतर हिंदू डॉमिनेटेड आहेत नाहीतर ट्रायबल कम्युनिटीने डॉमिनेटेड आहेत. तिथल्या एका मतदारसंघात साधारणतः 1.5 लाख म्हणजे किंवा 1.8 लाख मतदार आहेत. पण बारपेटा सारख्या मुस्लिम बहुल जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये सुमारे 2.4 लाख मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील आमदारांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. म्हणजेच हिंदू बहुल भाग जे आहेत ते 1.5 लाखाच्या मतदारसंघानं बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून तिकडनं आमदार जास्त येतील. पण जे मुस्लिम बहुल भाग आहेत ते 2.5 लाखांच्या मतदार जे आहेत त्या दृष्टीने बनवण्यात आलेले आहेत. स्वाभाविकपणे तिथले आमदार हे कमी दिसून येतील. पुनर्रचनेपूर्वी बारपेटा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण हे साधारणतः 60% इतकं होतं. पण पुनर्रचनेनंतर ते 35% कमी झालेलं आहे. ह्या प्रक्रियेत मुस्लिम बहुल ग्रामपंचायती या बारपेटा मतदारसंघातनं काढण्यात आल्या आणि धुबरी या लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आल्या. तर हिंदू मतदारसंख्या जास्त असलेली ग्रामपंचायती ह्या बारपेटामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे मतदारसंघांच्या सीमा या धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर आखल्याचा आरोप हा विरोधकांचा झालेला आहे. म्हणजे जिकडे मुस्लिम बहुल भाग आहे
त्यातल्या काही मुस्लिम बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायती वगळल्या, त्या दुसऱ्या मतदारसंघात टाकण्यात आल्या आणि मुस्लिम बहुल भागांमध्ये आता हिंदू बहुल असलेल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या समाविष्ट करण्यात आल्या. परिणामी मतदारसंघ हा आता संमिश्र झाला. त्यामुळे तिकडनं मुस्लिमच निवडून येईल याची आता खात्री देता येऊ शकत नाही, अशी परिस्थिती ही विरोधकांची झालेली आहे. परिणामीच भविष्यात या मतदारसंघातनं आपले लोकप्रतिनिधी खास करून मुस्लिम उमेदवार जिंकवून आणणं हे विरोधकांसाठी कठीण होऊन बसलेलं आहे. आसाममध्ये विधानसभेच्या एकूण जागा या 126च राहिलेल्या आहेत. डिलिमिटेशन झालं म्हणून जागा वाढल्या किंवा घटवल्या असं काही झालं नाही. पण आदिवासी स्वायत्त परिषद क्षेत्र आणि आसामी समाज बहुल भागांमध्ये जागा वाढवण्यात आल्या. त्या उलट मुस्लिम बहुल जिल्ह्यांमधल्या विधानसभा मतदारसंघांची संख्या जी आहे ती कमी करण्यात आली. याची थोडक्यात उदाहरणं पहा. कार्बी आंग्लॉंग स्वायत्त परिषद क्षेत्रातील जागा या 4 वरून 5 वर नेण्यात आल्या. बोडोलँड टेरिटोरियल रिजन मधील जागा 12 वरनं 15 वर नेण्यात आल्या. पण बंगाली बहुल बराक खोऱ्यातील किंवा बराक व्हॅली म्हणून ज्याला ओळखलं जातं तिथल्या जागा या 15 वरनं 13 वर घसरवण्यात आल्या. त्यातील प्रत्येकी एक जागा ही करीमगंज आणि हेलाकांडी या मुस्लिम बहुल जिल्ह्यातनं कमी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथे विरोधकांचा, खास करून आसामबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसचा आक्षेप आहे की तुम्ही मतदारसंघांच्या आता जे लोकसभेचे मतदारसंघ जे वाढतील, जी संख्या वाढेल त्याच्यातलं ज्याचं कोणाचं आरक्षण असेल यावर आम्हाला मुळीच इश्यू नाहीये. पण आसाममध्ये ज्या पद्धतीने हे डिलिमिटेशन करण्यात आलेलं आहे, त्याची प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवण्यात आलेली आहे की तुम्ही जिथनं आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात, विरोधकांचे उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथलीच सगळी डेमोग्राफी पूर्णपणे बदलून टाकताय किंवा तिथले मुस्लिम बहुल भाग हे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये डिवाइड करताय. ह्या सगळ्या रचनेमुळे किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेमुळे काँग्रेसचा आक्षेप आहे की त्यांना आता लोकसभेसाठी सुद्धा जे डिलिमिटेशन होईल त्याच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये, कारण ती प्रक्रिया कशी असेल यावर काँग्रेसला सगळ्यात मोठा आक्षेप आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या राजकारणाबद्दल काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये याबद्दल काय काय होऊ शकतं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.